पाणीच नाही आम्हाला, कशालाच पाणी नाही, घोडभर पाणी नाही, गावात पाणी न्यायला नाही, रिकामं पाणी सोडून दिलं, नांगरटीत पाणी गेलं. खुशीने दिलं असतं, एखाद्याला लग्नात दिलं असतं, एखाद्या झाडाला दिलं असतं. आजपर्यंत सोनं, चांदी आणि पैसे चोरीला गेल्याची बातमी बघितली असेल, मात्र चक्क बीडच्या साक्षात पिंपरी येथे त्रिंबक काशीद नामक शेतकऱ्याच्या विहिरीमधनं पाण्याची चोरी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. ज्या ठिकाणी मी उभा आहे याच ठिकाणी पाठीमागे विहीर पाहू शकता. हीच त्यांची मालकीची विहीर आहे, मालकी हक्काची विहीर आहे आणि याच विहिरीमधलं पाणी गेल्या 2 दिवसापूर्वी चोरीला गेलेलं आहे. आजपर्यंत तुम्ही काही गोष्टी चोरीला गेल्याची माहिती बघितली असेल, मात्र बीड जिल्ह्यामध्ये भयंकर दुष्काळ आणि या दुष्काळ परिस्थितीमध्ये त्यांनी जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्याचबरोबर काही 20-25 गुंठ्यामध्ये जे आंबे असतात ते पिकवले होते आणि त्याची ताण भागवण्यासाठी त्यांनी पाणी साचून ठेवलं होतं. मात्र काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने ते पाणी उपसून चोरीला गेल्याची माहिती समोर आलेली आहे. जवळपास 6 ते 7 टँकरतून चोरीला गेल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. शेतकऱ्यांनी स्वतः त्यांच्या मुलांनी स्पष्ट केली होती. त्याच्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेतला, त्यांच्यापर्यंत आलो आहोत. मावशी, काय झालं नेमकी? काय झालं, पाणीच आम्ही आलो 2-4 दिवस आम्ही आलो नाही, तिकडं घरीच राहिलो. तिथं लग्न होतं, म्हणलं जाऊ दे, हाय जवळचं लग्न आहे, त्याच्या त्या पोरीला बी वडील नव्हता, काही नव्हता, म्हणलं ह्यांना म्हणलं थांबू, आपण लग्नाला जाऊ नका. हे थांबले, मी बी थांबले. आमची सुना आली होती, मला बी येता नाही आलं राहणार. ते म्हणले भिजाय जायचे, पण म्हणलं जा, भिजता येते झाडं जमा, जर दमाने भिजू आपण जरा. आणि आलो, बाजार नाही केला, काही नाही. 10-11 वाजता आलो तर विहिरीत ते म्हणलं मोटर चालू करा. तिथं थोडं ओलं दिसलं, मला पाय भरले. मी म्हणलं जबर मोटर चालू करा, आपण प्यायला पाणी भरू. तर हे आले विहिरीत धावत असं चिमणी पिन म्हणून थोडं सुद्धा पाणी नाही त्या विहिरीत, कोरडी फटी विहीर पाडलेली. हे आले तिकडं कपाळाला हानीत, म्हणजे अरे विहिरीतलं पाणी कसं, थेंबर पाणी नाही. कुणी तिकडं बघतो, टँकरचे वळकणं दिसतात, ते ह्याच्या पुलापुतवर दिसतात. पुढं निबर जागा आहे, तिथून मोहर काय आम्हाला वळका येईना, काही व्हायना. कुणी नेलं आणि काय नेलं, चोरी गेलं, कुणी नेलं, त्याचा तर काहीच आम्हाला तपास नाही. आम्ही 4 माझ्यासोबत शेतकरी आहेत त्रिंबक काशीद. काय तुम्ही इथं आले होते त्यावेळेस परिस्थिती काय होती? आता इथं 2.5 बरस पाणी होतं विहिरीत. तर मी काय बागायतीसाठी दुसरं काही केलेलं होतं, पाणी राखून ठेवलेलं होतं. तर गेल्या वर्षी बहिणकार दुष्काळ होता आणि यंदा बी दुष्काळ तसाच बहिणकार. तर पाणी ठेवलेलं होतं, तर 2.5 बरस 5 झाडासाठी ह्यासाठी मी 2-3 दिवस काही इकडे आलो नाही. लग्न कार्याने दुखत होतं जरा, माझे पाय हातपाय, म्हणून 2-4 दिवस आलो होतं. झाडं भिजायच्या टायमाला म्हणलं चला आता पाणी आपण झाडं भिजू. तर झाडाला आलो तर सारं पाणी उपसून नेलं, पाणी काही ठेवलेलं नाही, चोरीला गेलं पाणी. चोरी गेलं पाणी सारं, काही नाही कुठं काय. आता काय मागणी तुमची? आता पाणी नाही, काही झाडाला पाणी नाही, काही नाही. आता या संदर्भात तुम्ही तक्रार वगैरे तक्रार वगैरे काय आता काय केलेलं, कोणी मागितलेलं पाणी नुसतं दिलं नाही, पण काही नाही. आम्हाला कोणी मागितलं नव्हतं पाणी, काही नव्हतं. कुणाशी आमचा काही संशय नाही, कुणाशी कपट नाही, कुणी आम्हाला बी काही वाईट नाही कुणी. पण आता हे नेलं, पण हे दुसरं लांबचं कुणी येते का? कुणाला तरी माहिती असेल ना, कुणी ते कसं दिलं असतं पाणी, मात्र दिलं असतं आम्हाला. जर एखाद्या टँकर मागितलं असतं ना खुशीने, तर आम्ही खुशीने दिलं असतं. एखाद्याला लग्नात दिलं असतं, एखाद्या झाडाला दिलं असतं. आम्हाला थोडं ठुलं असतं, पण त्यात थोडं सुद्धा पाणी नाही ठुलं, कोरडं फट सारं पाण्याचं हे केलंय. काय करावं आम्हाला सोडच काही कळा. आता बैल 2 ते बैलासाठी पाणी ठुलतं, घरी पाणी न्यावं लागायचं. विहिरीतून इथून पण ह्यानी ड्रमाने साठवून पाणी न्यायचो. 1 ड्रम वर ठेवलेलं होतं, ते ड्रम भरायचो, बैलला पाजायचो, सावल्या सोडायचो. रिकामं पाणी सोडून दिलं, नांगरटीत पाणी गेलो, नाश करून टाकला. असं विहिरीत पाणी अजिबात ठेवलं नाही आणि मोटरचं लोक तोडलं. आजपर्यंत तुम्ही सोनं चोरीला गेल्याची बातमी पाहिली असेल, मी सुरुवातीला सांगितलं, चांदी गेली असेल किंवा पैसे चोरीला गेले असतील. मात्र चक्क बीडच्या साक्षात पिंपरी येथील त्रिंबक काशीद नामक शेतकऱ्याच्या विहिरीमधनं काही जाणीवपूर्वक लोकांनी 5 ते 6 टँकर पाणी जे आहे ते चोरीला गेले. त्याचबरोबर तेवढं पाणी नेऊन थांबले नाही, तर काही पाणी देखील त्यांनी वायाला घातले, त्यांनी धक्कादायक प्रकार सांगितलेला आहे. गेल्या 2 महिन्यापासून आम्ही ते 2.5 जे फूट म्हणजे 2.5 परस जे पाणी होतं ते पाणी साचून ठेवलं होतं एरीमध्ये आणि तेच पाणी चोरून नेण्याचं काम बघू शकतोय. या मावशी रडत आहे कशा पद्धतीने. तुम्ही रडत कशामुळे रडताय नेमकी? आता पाणीच नाही आम्हाला, कशालाच पाणी नाही, घोडभर पाणी नाही, गावात पाणी न्यायला नाही. मावशी मात्र रडून आता भागणार नाही ना? झाडं जळाली. गेल्या वर्षी आमचा मुलगा म्हणायचा सारखं पाण्यामुळे झाडं जळाले, पाण्यामुळे झाडं जळाले. मग आम्ही पाणी यंदा राखून ठेवलं, पाणी ठेवलं नाही कशाला. मागचं पीक घेतलं नाही, काही नाही. म्हणलं नका, आपल्याला नुसती सारखी होती, तर पुन्हा दुसरं पीक नाही घेतलं, काही नाही. नक्कीच हे अश्रू जे आहेत ते अश्रू भयंकर म्हणावे लागतील.
भीषण असा बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला आहे आणि या दुष्काळामध्ये आपले झाडं जगवावेत, त्याचबरोबर जनावरांना गुरांना पाणी मिळावं आणि त्याच्यामधून आपल्याला काही आपली उपजीविका भागवावी या हेतूने त्यांनी गेल्या 2 महिन्यामध्ये जे पाणी साठवून ठेवलं होतं विहिरीमध्ये, त्यांची स्वतःची 6.5 परसाची विहीर आहे, त्याच्यापैकी 2.5 परस पाणी त्यांनी साठवून ठेवलं होतं. मात्र काही चुकीच्या मंडळींनी हे पाणी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार साक्षात पिंपरीमध्ये घडलेला. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये यांना शोधलं जाते का आणि त्यांच्यावरती काय कार्यवाही होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.